नमस्कार, उर्मिला's फन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बनवूया जान्हवी आली वाटतं। तुला काय खायचं बाळा? वडापाव। चला मग आपण जान्हवीसाठी वडापाव बनवूया। वडापावसाठी लागणारे साहित्य इथे मी उकडून घेतलेला बटाटा घेतलाय, 5 बटाटे, थोडीशी कोथिंबीर, 8 ते 9 मिरच्या, लसूण 7 ते 12 पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलेले आणि थोडासा कढीपत्ता। बटाटा आपण कुस करून घेतलेला आहे, तर आपण त्याला थोडासा मॅश करूया। आता इथे आपण बटाटा मॅश करून घेतलेला आहे। आता आपण इथे मिरच्या, लसूण आणि अद्रक याची पेस्ट करूया। हे बघा पेस्ट झालेले। पेस्ट करताना बिलकुल पाणी टाकायचं नाहीये आणि थोडंसं जाडसर ठेवायचं। आपण इथे 3 चम्मच तेल गरम करायला घालूया। इथे छान तेल गरम झालेले। आता आपण इथे अर्धा चम्मच मोहरी टाकलेली। मोहरी छान तडतडली की मग जिरे घालायचे। आता आपण अर्धा चम्मच जिरे घेऊया। मोहरी छान तडतडली की मग जिरे घालूया। जिरे छान तडतडले की आपण कढीपत्ता घालूया। कढीपत्ता तडतडला की आता थोडीशी आपण हळद टाकूया। कढीपत्ता छान तडतडला की आपण पेस्ट घालूया। सगळं मिक्स करायचं। मग आपण थोडीशी हळद घालूया। बटाटे घालूया। छान मिक्स करायचे। मिक्स झालं की आपण चवीनुसार मीठ टाकायचंय। आता आपण चवीनुसार मीठ घालूया। मीठ टाकलं की छान सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण वरून कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातली की असं छान सगळं मिक्स करायचंय। आता आपली वडापावची भाजी झालेली आहे। त्यानंतर आपण कोटिंग बनवूया, पण त्याआधी जान्हवी आणि आर्यन काय करते ते बघूया। चला आता जान्हवी आणि आर्यन खेळतोय, तर आपण वडापावचं कोटिंग बनवून घेऊया। आता आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेले। त्यानंतर अर्धा चम्मच हळद घ्यायचे। त्यानंतर आपण थोडासा सोडा घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आता आपण याच्यात पाणी घालूया। अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि छान असं फेटायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही, मीडियम करायचं आहे। आता हे बघा आपलं कोटिंग झालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। आता आपण वडे तयार करून घेऊया। असं थोडीशी भाजी घ्यायची, असं गोलसर असा गोळा करायचा आणि थोडासा असा चपटा बनवायचा। बघू शकता आपले इथे वडे तयार करून झालेले आहेत। आता आपण एक वडा घेऊया आणि या बेसन पीठ मध्ये टाकायचा। असं छान त्याला सगळीकडे बेसन पीठ लावायचं। बेसन पीठ लावलं की तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यात वडा टाकूया। आता मी ते वडे टाकलेले आहेत, तर आपण मीडियम गॅसवर हे वडे तळून घेऊया।
असे पलटी करायचे, दोन्ही साईडने असे छान तळून घ्यायचे ब्राऊन कलर येईपर्यंत. आता तुम्ही बघू शकता आपले वडे तळून झालेले आहेत, मस्त असे ब्राऊन कलर येईपर्यंत, मस्त असे खरपूसही झालेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता मस्त असे खरपूसही झालेले आहेत. आता वडापाव म्हणलं की मिरच्या हव्यास नाही का, तर आता आपण मिरच्या तळून घेऊया. मिरच्या अशा तळल्या की अशा प्लेटून घ्यायच्या. मिरच्या तळल्या की वरून असं थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं की असं मस्त सगळ्यांना लावायचं. आता हे झाले आपले वडापाव. चला आपण जान्हवीला देऊया. चला जान्हवी, वडापाव. जानू, हा घे वडापाव आणि टेस्ट करून सांग कसा झालाय. चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.